जे व्यक्तिमत्व 15 वर्ष आमच्यासारख्यांनी सुद्धा त्यांना एक एक दोन दोन वेळा मतदान केले, परंतु त्या गोष्टीची जाणीव त्यांना नाही. आणि इलेक्शन कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी माझी माळ, माझा वारकरी संप्रदाय, माझा गंध याच्यावर टीका केली, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु निवडणूक कालावधीमध्ये तालुक्यातील सर्व वारकऱ्यांनी यांना जागा दाखवली की वारकरी काय असतो हे दाखवून सुद्धा त्यांच्या डोक्यात झोप येते की नाही मला माहीत नाही. परंतु काल सुद्धा त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनाची संवाद साधणे, आपण पराभूत का झालो याची कारणं शोधणे, हे करण्यापेक्षा आपल्या स्वपक्षीयांना, युतीतील नेत्यांनाच या ठिकाणी जोडून काढण्याचं काम त्यांच्या शब्दातून केले. आणि हे करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर आता नवीन आलेला आमदार म्हणून संताजी धनाजी सारखा मी सारखा पुढे दिसतोय. मी कसा निवडून आलो हे त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही, परंतु या माळेनंच आणि या गंधानंच मला निवडून आणले. त्यामुळे रात्रंदिवस माळ आणि गंध त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय. म्हणून त्यांनी काल ती शपथ सुद्धा एवढी काही लोकांना भावली की अनेक जिल्ह्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सुद्धा ती शपथ आपल्या स्टेटसला ठेवली. आणि त्यामुळं यांना त्या शपथेचा पण राग आला, कारण यांना शपथ घ्यायला मिळाली नाही. आणि त्यामुळं त्यांनी काल उल्लेख केला, खोटी माळ, खोटा गंध, खोटी शपथ. पण तुम्ही स्वतःच खोटे आहात. तुम्ही स्वतः खोटे असल्यामुळं एवढा सडकून तुमचा पराभव तालुक्याने जनतेने केलेला आहे. तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करायचं सोडून समोरच्या उमेदवारावर म्हणण्यापेक्षा आत्ता मी पदसिद्ध या तालुक्याचा आमदार झालोय, माझ्यावर टीका करण्यात आता तुमचा काही उपयोग नाही, कारण तुम्ही आता माजी झालेला आहात. ज्या वेळेस काल एवढी लोक दिसली, कुणालाही एनर्जी येणार, ताकद येणार, बोलण्याची धमक येणार, पण घरी गेल्यावर गाडीत बसल्यावर त्यांना लक्षात येते अरे आपण तर पडलेलो आहे, माझी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जे दुःख आहे, जे शल्य आहे की त्यांनाच पुन्हा या ठिकाणी आमदार व्हायचं होतं. परंतु तुम्हाला आमदार म्हणून मी एक निमित्त होतो, परंतु सर्वसामान्य जनतेनं तुमचा पराभव केलेला आहे. आणि हा पराभव 4-5 हजार 5-10 हजार मतांनी जर झाला असता तर तालुक्यातील जनतेनं थोडाफार तुम्हाला मान दिला असता. परंतु तुम्हाला पडलेल्या मतापैकी निम्म्या मतांनी, निम्म्यापेक्षाही जास्त, त्यांना 98,000 मतं पडलेत आणि माझा विजयाचं लीड 52,000 आहे. म्हणजे तुमचा पराभव हा दारुण पराभव केलेला आहे. तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला काय करायचे, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी काय करायचे, तुम्ही माझी होऊ नये, तुम्हाला तालुक्यासाठी काही चांगलं करायचं असेल तर आमची काही अडचण नाही. तुम्ही लोकांना सांगताय आमची सत्तावर आहे, हे पण मान्य आहे. मला ज्यावेळेस आपल्या तालुक्यानं संधी दिली त्यावेळेस मी निवडणूक काळात सुद्धा यांना अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले. निवडणूक संपेपर्यंत यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही. ती उत्तरं नाही देऊ द्या, परंतु शेवटपर्यंत हे माझ्यावर आरोपच करत राहिले. निवडणुकीच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाहीये, तिथपर्यंत टीका ठीक होती. परंतु काल सुद्धा त्यांनी या पतसंस्थेचं एवढं, त्या पतसंस्थेचं तेवढं. यांना अजूनही जर तुम्हाला मोकळा वेळ असेल तर मी त्यावेळेसही सांगितलं शेवटच्या सभेत की यांना लईच हौस असेल तर मला आता एक PA सरकारी मिळाला आहे. इथं ग्राउंड लेवलला एक PAची गरज आहे. तुम्हाला मी सगळी माझी खाती देतो, माझे व्यवहार देतो, तुम्ही ती शोधा. परंतु हे सगळं करत असताना अजूनही याचं एवढं कर्ज, त्याचं तेवढं कर्ज, आणि तुम्ही स्वतः सांगता की माझं निवडणूक झाली, एकाचाही कोणाचा रुपया मी ठेवलाय का? आपण त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोक बसलेली होती, त्यांच्याकडून 7-7% घेतलेले. इलेक्शनच्या आदल्या दिवशी सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टरांनी तुमच्या घरी पैसे आणून दिलेत. तुम्हाला पैसे कसे कमी पडतील? तुम्हाला MIDCतून पैसे येत होते, स्क्रॅपचे पैसे येत होते, बदल्यांचे पैसे येत होते, रेव्हेन्यूचे पैसे येत होते, ठेकेदारांचे पैसे येत होते. तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जमीन जुमले याचं पुनर्वसनच्या याच्यातून पैसे येत होते. तुम्हाला पैशाचा स्रोतच जर एवढा आहे आणि त्यामुळं तुमचे पैसे कमी पडणारच नाही ना. माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीतून काम करताना निवडणुकामध्ये 2-5 रुपये लागतात,
परंतु ते करूनही मी कधी कोणाचे पैसे घेऊन राजकारण केलं नाही किंवा कोणाला बुडवलं नाही. वैयक्तिक काम करताना 2 रुपये इकडे इकडे होतात. बँकांच्या कर्जाच्या बाबतीत उलट मला त्यांना सांगायचं, या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक स्वतः आबा आहेत. आबा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक चालू असताना सुद्धा मी 90 लाख रुपये माझं कर्ज होतं, 60 लाख रुपये निवडणूक काळात सुद्धा मी बँकेचे भरलेत. आबा तुम्ही प्रशासनाला विचारा, हे राजगुरुनगर सहकारीचं विचारा, तिकडे आढळराव दादांचं बोलतात. एका बाजूने म्हणतात आढळराव दादांनी मला सांगितलं की 60 लाख भरून घेतले, एका बाजूने काल आढळराव दादांबद्दल बोलतात की त्या ठिकाणी तिथं अजितदादांच्या शेजारी बसतात आणि हितगुज करतात. तुम्हाला नक्की कोणाबद्दलच चांगलं नाहीये. माझ्या व्यवहाराबद्दल बोलण्याचा तुम्हाला अजिबात राईट नाहीये. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. मी ही निवडणूक माझ्याकडं तुम्ही म्हटले पैसे नाही आहेत, तरी पैसे नसले तरी मतदान माझ्या मागे होतं आणि त्या मतदानाने 52,000 मतांनी पडून सुद्धा तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी थोडी वाटायला पाहिजे की आपल्या मागे मतदान नाही आणि आपण अजूनही या माणसाच्या पैशावर बोलतोय. मला कुठंच पैसे कमी पडले नाही. जिथं जिथं लागले तिथं तिथं पैसा मी पण कुणाचा ठेवला नाही.